लोचनी सुखो झाले ओ साजनी तो हा विठ्ठल परवा तो हा माधव परवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळे जन्मला दृष्टाचल काप सुटला 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 कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टाचल काप सुटला दृष्टाचल काप सुटला होता
करीती घोष आनंदाने करीती घोष आनंदाने करते घोष आनंदाने करते घोष आनंदाने करते घोष तुका म्हणे हरती दोष हरती घोष तुका म्हणे हरती दोष हरती घोष आनंदाने करते 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 घोष होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार आनंदी करीती घरोघर आनंदे करीती घरोघर घरोघर आनंद करते घरोघर करते घरोघर आनंद करते घरोघर विठोबार फुला विठोबार फुलाई विठोबार फुलाई विठोबार फुलाई विठोबार फुलाई विठोबार फुलाई विठोबार फुलाई विठोबार माऊली हॅलो 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 कृष्ण गोकुळी जन्मला आ कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला हा कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार दृष्ट कळपाट सुटला दृष्ट कळपाट सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण कृष्ण गोकुळी जन्मला कृष्ण गोकुळी जन्म कृष्ण गोकुळी जन्म कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला दृष्टा चळकाप सुटला दृष्टा चळकाप सुटला सुटला होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता
कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार करीती घरोघर आनंदे 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 करीती घरोघर घरोघर आनंदे करीती आनंदे आनंदे करीती घरोघर आनंदे 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 करीते घरोघर आनंदे आनंद करीती घरोघर आनंद करीती घरोघर आनंद करीती आनंद करीती घरोघर आनंद करीती घरोघर घरोघर आनंद करीती घरोघर आनंद करीती आनंद करीती घरोघर आनंद करीती घरोघर आनंद करती आनंदे करती आनंदे करती कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार
जरा मस्त मनापासून टाळी वाजवा. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. विठ्ठला 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 बोला पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव. आठवी शक्ती मुक्ता बाई की जय. संत सखाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. महाराज की कृष्ण गोकुळी जन्मला. कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती घरोघर. सदा नाम वाचे गाती. सदा नाम वाचे गाती. प्रेमे आनंदे नाचती. होता कृष्णाचा अवतार. आनंद करीती घरोघर. तुका म्हणे हरती दोष. तुका म्हणे हरती दोष. आनंदाने करती घोष. होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरोघर. पांडुरंगा करू प्रथमन. पांडुरंगा करू प्रथमन. पांडुरंगा करू प्रथमन. पांडुरंगा करू प्रथमन मन. दुसरे चरण संताची. दुसरे चरण संताची. दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. संपादने कथिता विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. ज्ञानेषु भगवान विष्णुः. निवृत्तिर्भगवान हरः. सोपान भगवान ब्रह्मा. मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. तेवी मी जे जे बोले ते ते प्रभू तुमचे शिकविले. म्हणून अवधारी जो आपुले. आपण देवा मस्तक माझा पायावरी. मस्तक माझा पायावरी. राहो निरंतरी संतांच्या. राहो निरंतरी संतांच्या. मस्तक माझा पायावरी. राहो निरंतरी संतांच्या. राहो निरंतरी संतांच्या. राहो निरंतरी संतांच्या. मस्तक पायावरी. या वारकरी संतांच्या. राहो निरंतरी संतांच्या. या वारकरी संतांच्या. कृष्ण गोकुळी जन्मला. कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टा चळकाप सुटला. होता कृष्णाचा अवतार. आनंद करती घरोघर. पूजनीय श्री जगद्गुरु तुकोबाराय. प्रस्तुत सेवेला घेतलेल्या या अभंगाच्या माध्यमातून भगवंताच्या एका
परिपूर्णतम अवताराची मीमांसा करतात. विठ्ठल विठ्ठल. बोला पुंडलिक गजानन महाराज की जय. आपण या अभंगाची प्रतिज्ञा अशी केली की या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताच्या एका परिपूर्णतम अवताराची मीमांसा केली. यावर आपल्याला तास सव्वा तास चिंतन करायचंच आहे, पण तत्पूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे. आणि तो असा की आपण सर्वजण इथं का जमलोत सर्वांना विदित आहे की तुमच्या गावातील एक सद्ग्रस्त श्री हरिभक्तपरायण महादेवराव आळशी यांचे चिरंजीव श्री हरिभक्तपरायण अतुल महाराज आळशी यांना या म्हणजे पंढरपूरहून परतीला जेव्हा आळंदीला या कार्तिकीच्या वारीला सोहळा येतो तर त्या सोहळ्यामध्ये त्यांनी आपला देह भगवंताच्या चरणी ठेवला. नमो तीर्थ पंथे चालती तयासी, तीर्थ पंथे चालती तयासी, नमो तीर्थ पंथे चालती तया, नमो तीर्थ पंथे चालती तयासी, येती त्याशी बोलविती तया नमो, तया बोलविती त्यासी नमो, येती बोलविती त्यासी तया नमो. नमो तीर्थ पंथे चालती तयासी, येती त्याशी बोलविती तया नमो. तुकोबारायांचे एक नमन प्रकरण आहे. नमो तया संत वचनी विश्वास, नमो तया मात्या पित्यांची सेवा, नमो तया सर्व देशभक्ताला नमस्कार केला, आई वडिलांचं पूजन करणाऱ्याला नमस्कार केला, संत वचनावर विश्वास ठेवणाऱ्याला नमस्कार केला. असं हे नमन प्रकरण आहे. आता कोणताही अभंग म्हटला तर 99% 99 अभंगांना ध्रुवपद असतं, काही अभंगांना ध्रुवपद नसतं. तर हे जे नमन प्रकरण आहे याचं ध्रुवपद नमो तया माता पित्याची सेवा नाही, नमो तया संत वचनी विश्वास नाही, त्याचं ध्रुवपद आहे नमो तया, नमो तीर्थ, नमो काय रे, नमो तीर्थ पंथे चालती तयाशी, येती त्याशी बोलाविती त्याशी नमो. तुकोबारायांनी याचं ध्रुवपद हे बनवलं. म्हणजे आई बापाची सेवा करणाऱ्यापेक्षा संत वचनावर, अर्थातच हे सगळं एकावर एक अवलंबून असतं, पण तरी पण बोलायचं झालं तर संत वचनावर विश्वास ठेवणाऱ्यापेक्षा, देश धर्माची सेवा करणाऱ्यापेक्षा जो तीर्थयात्रा करतो तो जास्त नमनीय आहे. आणि महाराज नुसती तीर्थयात्रा करणाऱ्याला जर नमन आहे तर आमच्या अतुल महाराजांनी तर नुसती तीर्थयात्रा केली नाही तर त्या तीर्थयात्रेमध्ये आपला देह पांडुरंगाच्या चरणी विसर्जित केला. आणि आमचे तुकोबाराय म्हणतात त्यालाही नमो, आणि येती त्याशी बोलाविती त्या नमो. अनशा तीर्थ यात्रा करणाऱ्या भक्ताला बोलावण्यासाठी जे येतात, म्हणजे वाट लावायला जे येतात, म्हणजे त्यांच्या संपर्कात जे येतात त्यांनाही नमो. म्हणजे अतुल महाराजांना तर नमस्कार झालाच, पण तुम्ही सर्वजण हरिभक्ताच्या एका या कार्याच्या निमित्तानं जमले म्हणजे पर्यायानं हा नमस्कार तुकोबारायांच्या वचनाच्या माध्यमातून माझा तुम्हालाही आहे. विठ्ठल विठ्ठल. श्री महादेवराव आळशी यांनी व संपूर्ण गावकरी मंडळींनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. मुख्यत्वानं समोर येऊन हे करणारे आमचे श्री हरिभक्तपरायण अमोल महाराज घुगे आणि आमचे श्री हरिभक्तपरायण किशोर महाराज काळे, त्यांनी आम्हाला फोन केला आणि त्या निमित्तानं या ठिकाणचं हे येणं घडलं. आणि अमोल महाराजांची तर तुम्ही 6-7 दिवस झाले कथा श्रवण करत आहात. महाराज हे आमचं वैभव असतं, म्हणजे कोण्याही बापाला आणि कोण्याही गुरुला, म्हणजे खरा बाप आणि खोरा गुरु तो की ज्या बापाला आणि ज्या गुरुला वाटतं की शिष्यानं माझी पाठ टेकवावी. विठाला विठाला किशोर महाराजांचं सुद्धा नाव पार महाराष्ट्रभर झालं. पहिले आमच्या अमोल महाराजांचं झालं, त्याच्या मागोमाग किशोर महाराज सुद्धा महाराष्ट्रभर फिरतात. आणि अगदी आमच्या पुढे त्यांचं नाव जाऊन पोहोचलं
तेव्हा आमच्या पुढे कोणी अमोल महाराजाचं नाव घेतं तर तेव्हा असं वाटतं वाह, टेकली बुवा पाठ आपली. आणि हे कोणी बापाची अपेक्षा असते की माया पोऱ्या मायापेक्षा काय असावा, हुशार असावा, माझ्यापेक्षा तो पुढे असावा. पण जर शिष्याच्याच टंगड्या वळणारा गुरु असेल तर वा गुरु. यांनी तर आमची पाठ टेकवलीच ही व्यावहारिक दृष्टीनं, पण आध्यात्मिक दृष्टीनं आमची पाठ टेकवली अतुल महाराजांनी. जे जीवाचं साध्य असते, जिथपर्यंत जीवाला जन्मभर साधना करून जे मिळवायचं असते, तुका म्हणे जन्म आल्याचे विठ्ठलाची एक देखलिया, परमात्म्याचं दर्शन करणं, त्याच्या मांडीवर आपल्याला जागा मिळणं, हे जीवाचं साध्य आहे, कोणी जीवाचं. आणि त्या साध्याच्या मार्गावर आम्ही आहो, म्हणजे आम्ही याला मार्ग समजतो. हा आहे की नाही देव जाणे, पण आमच्या अतुल महाराजांनी हा मार्ग ओलांडला. आणि जे साध्य असते त्या भगवंताच्या मांडीवर सुद्धा त्यांनी जागा मिळवली. विठाल विठाल तर या अभंगातून जगद्गुरु तुकोबारायांनी भगवंताच्या अवताराचं चिंतन केलं. का बरं आज आपण या अशा पद्धतीचा विषय निवडला? भगवंताच्या अवतारात, भगवंताचे अनेक अवतार आहेत. कला अवतार, अंश अवतार, अंशांश अवतार, पूर्ण अवतार, परिपूर्णतम अवतार, हा आवेश अवतार झाला ना. आणि शेवटचा परिपूर्णतम, गर्ग संहितेमध्ये परिपूर्णतम असाही एक उल्लेख येतो. अशा अनेक अवतारापैकी एक परिपूर्णतम अवतार आहे. पूर्ण अवतार बी अनेक आहेत. परिपूर्णतम अवतार प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. अंश अवतार ही परशुराम वगैरे, कला अवतार आमचे ज्ञानोबाराय वगैरे एखाद्या भगवंताच्या विशिष्ट कलेला, ज्ञानाला घेऊन जे अवतरित झाले ते संत. आणि परिपूर्णतम अवतार म्हणजे भगवंताच्या सर्व गुण ज्या अवतारामध्ये विकसित झालेले असतात त्याला परिपूर्णतम अवतार म्हणतात. आणि तो अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा. विठाल विठाल हो. आणि या अवताराचा तो विशेष असा आहे, तसं तर नेहमी भगवंताच्या कथांचं चिंतन करावं. हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद सदा सर्व काळ, हेची अनुवाद सदा सर्व काळ. करुणी निर्मळ नामासू, करुणी निर्मळ काला सेऊ, करुणी निर्मळ काला सेऊ, करुणी निर्मळ पाला सेऊ. सदा सर्व काळ करुणी निर्मळ काला सेऊ, करुणी निर्मळ काला सेऊ. हेची अनुवाद सदा सर्व काळ, करुणी निर्मळ काला सेऊ, करुणी निर्मळ काला सेऊ. हेची अनुवाद सदा सर्व काळ, करुणी निर्मळ काला शिव. तुम्ही भगवंताच्या कथेचा नियम करावा, अखंड कथेचं. असं नाही की काही विशिष्ट प्रसंगानच कथेचं श्रवण करावं, अखंड करावं. पण या भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचा तो असा विशेष आहे की याची कथा केल्याशिवाय काल्याचे तुम्ही अधिकारीच बनत नाही. करुणी निर्मळ काला सेऊ, करुणी निर्मळ, पुन्हा हे एक पद लावलं त्याला, निर्मळ कथा करुणी काला सेऊ. म्हणजे तुम्ही कशी अळमढळम जर कथा केली तर काला सेवनाचे आपण अधिकारी होत नाही. म्हणून आज आपण या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करणार आहोत. मीच नाही, जोही कोणी असेल त्याला आज हेच करावं लागतं, त्याला काही इलाजच नाही. भगवान श्रीकृष्णाचं चिंतन. बरं, मग कसं करणार आहात तुम्ही? भगवंताच्या चरित्राचं चिंतन. चरित्र कशाला म्हणतात? सत्वगुणजम चारित्र्यम
यस्मिन चारित्र्यम गीयते तच्चरित्रम. जे सत्वगुणापासून निर्माण झालेलं असते त्याला चरित्र म्हणतात, त्याला चारित्र्य म्हणतात. आणि हे चारित्र्य ज्यामध्ये वर्णन केलेलं असते त्याला चरित्र म्हणतात. विठ्ठल विठ्ठल एखादा व्यक्ती रजोगुणातून जर वागायला लागला तर ते त्याचं कुचरित्र आहे, असत चरित्र आहे. रजगुणातून तमोगुणातून वागायला लागला ती त्याची चरित्र आहे, पण असत चरित्र आहे, कुचरित्र आहे. पण जो सामान्य नाम चरित्र सच्चरित्राला धरून वापरल्या जातो त्याचा अर्थ होतो सत्वगुणाचं कार्य. कोणी सात्विक गुणाला अनुसरून कोणी सामान्यही वागला तरी ते चरित्र आहे, आणि विशेषही वागला तरी ते चरित्र आहे. आता तुम्हाला कळो न कळो भगवंत तर गुणातीत सत्व गुणात आहे. विठ्ठल विठ्ठल थोडा महात्मा आहे, चुकीनं वागला ते त्याच्या सच्चरित्रामध्ये मोजल्या नाही जात. आणि सामान्य माणूस आहे आणि चांगला वागला ते त्याचं सच्चरित्र मानल्या जाते. तुम्हाला असं कसं? मोठा माणूस तर कसंही वागला तरी त्याला चरित्र म्हणायला पाहिजे. मोठा माणूस कसंही वागला आणि त्याला चरित्र म्हणायला पाहिजे असं जर शास्त्राला मान्य असतं तर महाभारतात असं वाक्यच आलं नसतं. यानी अस्माकं सुचरितानी तानी त्वया सेवितव्यानी. जे आमचं सुचरित आहे तेवढ्याच तुम्ही आचरण करा, जे आमच्या मधलं आचरणीय नाही ते कोण्याही गुरुचं शिष्यानं घेता कामा नये. महात्मा जर पूर्ण सेव्य आहे तर चरित्राचा असा विभाग शास्त्राने केलाच नसता ना. जे आमचं सुचरित आहे ते घ्या, म्हणजे कुचरित आहे ते तुम्ही घेऊ नका. आमच्या आश्रमात पोरं कीर्तन करते, कीर्तन करायला लागले की आम्हाला जशी बोलायची सवय आहे असं तुकाराम महाराज काय म्हणतात हे आम्ही का सुरू केलेलं आहे. आम्हाला नाही बरोबर स्वराचं ज्ञान. बोलत बोलत गेले की स्वर सुटून जाते माणसाला. मग लय लांब गेला की अगदी जगदीश महाराजांसारख्या उंचीच्या माणसानं आम्हाला ओढण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही स्वरात येत नाही. लय पुढे गेल्यावर मागे येणं शक्य नसते ना. पण थोडस हुकलं कधी तर माणूस लगेच येते. विठाला विठाला हो. 4-8 दिवसाच्या आधी आम्ही एका ठिकाणी कीर्तनाला गेलो. आमच्या परमेश्वर महाराजांचं हुकलं, बांधा बांधानं गाडी 4 किलोमीटर हुकलं. गाडीत वजही आहे, चाल. त्यानं पाहिलं पुढे दाखवे 1.5 किलोमीटर, मागे दाखवे 4.5 किलोमीटर. त्याला वाटलं एवढं 1.5 किलोमीटर राहिलं कसं तरी जाऊया. निघाला पुढे गेलो एका नाल्याच्या काठावर, म्हणजे पलीकडे रस्ताच नाही आहे तर मग वैकुंठाची वाट. रस्ताच संपला त्या ठिकाणी. बरं का नाही वापस आला तो? कारण लय दूर गेला ना. तिथून वापस येणं जड जात. आणि लोक काही म्हणू शकतील काय महाराज इतकं दूर अक्कल आहे की नाही, काही हे आहे की नाही, काही ते आहे की नाही काही. आणि जर थोडा पुढे गेला आणि मागा आला तर लोकही म्हणतात हुकलं होतं वाटते, आई म्हणतात लक्षात नाही आलेल्या का, हे जमून जातं. मग तसं आम्हाला असं वाटतं पुढे जाऊन बेस्वर भाव ते येणं काही जमत नाही. मग अगदी 4-5 वाक्याला काय म्हणतात केले की आपण स्वराशी ठिकाणी राहतो. आता हा आहे शास्त्रानुसार संगीतमय बोलणं दोष. वक्तव्यातला तो एक दोष आहे. जे वाणीतले दोष सांगितले शास्त्राने त्यातला हा दोष मांडला. पण आम्ही स्वरासाठी ते मॅनेज करतो. आमच्या पोराला वाटे असंच करत असतात. ते जमत काही नाही, सरळ बोलतात. तुकाराम महाराज अशा प्रकारे काय म्हणतात ते मॅच नाही होत, पण मग ते करून पाहतात. विढाल विढाल त्यांना सांगितलं की भाऊ असं नाही, जसं जमीन तसं बोला, असं कळलंच पाहिजे. अशातला काही प्रकार म्हणजे जे सुचरित आहे तेच आचरण. कुचरित आचरण नाही, हे माझं बोलण्यातला दोष आहे. कुचरित झालं माझं, याचं आचरण मला आदर्श मानणाऱ्यांनी नाही करायला पाहिजे. मी सांगत एवढं होतो की संतांच्या वागण्यातही काही लीलात्मक का होईना, लीला असेल ते त्यांची, पण रजोतमो गुणाचा शिरकाव दिसतो. म्हणून आपण ते नाही पाहावं, आपण सत्वगुणाचं पाहावं. पण भगवान श्रीकृष्णाचं जे वागणं आहे ते त्रिगुणातीत गुणाच्या अंतर्गत वागणं आहे. म्हणजे तिन्ही गुण सरले
माईक प्राकृतिक 3 गुण सरले की अप्राकृतिक 3 गुण सुरू होतात. मग तिथं उलटे तुम्हाला उलटे कळते ना. समजा 1 2 3 4 5 6 समजा तुम्ही गेले 100 पर्यंत, मागं जर आले 100 99 झिरोवर आले आणि मायनस जायचं असेल तर मग आता कसं जाल. झिरोच्या पुढे म्हटलं मी 1 2 3 4. कितवीला आहे तू? 8वीला. आता झिरोच्या खाली म्हण बरं. संख्या रेषा असते ना, मग मायनस कशाला बोल. हा तर असं झालं. -100 -99 -98 असं वरून खाली यावं लागत. तसं 3 गुण सरले सत्व रजतम प्रकृतीचे की संख्या रेषा प्लस मधली सरली या झिरोवर. ते 3 गुण सरले की पुढे मायनस या गुणाची सुरू होते. मग तिथं रजोगुण तमोगुण नाही पहिला, सत्वगुण पहिला, रजोगुण दुसरा आणि तमोगुण तिसरा. म्हणजे भगवंताचं वागणं रजोगुणात असलं तरी प्रकृतीच्या बाहेरचा रजोगुण म्हणजे मायनस, सत्वगुणात असलं तरी प्रकृतीच्या बाहेरचा रजोगुण, प्रकृतीच्या बाहेरचा सत्वगुण, असं हे परिपूर्णतम अवतार. असं आहे भगवंताचं चरित्र. चरित्र कुठून सुरू होतं तर मोठ्या माणसांचं चरित्र अनादी आणि अनंत असतं. ते कुठून सुरू होतं हेही कळत नाही आणि कुठं सरतं हेही कळत नाही. सामान्य माणसाचं चरित्र जन्मल्यावर सुरू होतं, मेलं की बंद होतं. पण संतांचं देवाचं चरित्र काय सांगाल तुम्ही? तुकोबाऱ्यांचं काय सांगणार या जन्मापासून? मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, भवतापशमी दुखे पिढीले निवऊत्या. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, दुखे पिढीले निवऊत्या. मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही, भवतापशमी दुखे पिढीले निवऊत्या. मागे बहुता जन्मी हेची करत आलो आम्ही, भवतापशमी दुखे पिढीले निवऊत्या. जे झाले अवतार तुका त्यांचे. आम्ही हा जो हरिभक्तीच्या प्रचाराचा धंदा आहे हा अनेक जन्मापासून करतो. आणि हा जो करतो आम्ही असं दूर राहून नाही. देवाचे जे जे झाले अवतार तुका त्यांचे देवाच्या सोबत राहतो. माझ्या यांच्या चरित्राची सुरुवात कुठून करणार आहात? ते अनादी आहे आणि अनंत आहे. मग कुठून सुरू करायचं आणि कुठं बंद करायचं? जसं तुम्हाला जमलं तिथून सुरू करायचं आणि जिथं तुमचं सरलं तिथं बंद करायचं. सरप जर आला मोठाचा मोठा समोर आणि त्यानं बिळामध्ये तोंड घातलं, मग आता नियमानं सरपाच्या कुठं मारायला पाहिजे? तोंडावर मारायला पाहिजे की नाही? आता त्याचं बिळात गेलं तोंड, आता आपल्या हातात ते येणं शक्य नाही. मग जिथं जमलं तिथं दणका द्या, जिथं जमलं तिथं दणके देत राहा. राला मेला तर मेला, नाही मेला तर जिथं सरलं तिथं बंद करा त्याला मारायचं. तसं भगवंताचं चरित्र हे अनादी आहे आणि अनंत आहे. पण वेळ चरित्राच्या गायनासाठी आपल्याला जो मिळतो तो साधी आहे आणि शांत आहे. त्या वेळेला सुरुवात आहे 10, त्या वेळेला अंत आहे 12, त्या वेळेला सुरुवात आहे त्या वेळेला शेवट आहे. मग आपण कुठून सुरू करायचं? जिथं दिसला तिथं दणका मारा. आज आमच्या तुकोबारायांनी कृष्णाच्या जन्मावर दणका मारला. अभंगाचं पहिलं चरण. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला. दृष्टाच्या कापासून
परिणाम काय तर दुष्टा चळकाप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला तुकोबरा कृष्ण गोकुळी जन्मला तुकोबरा म्हणतात. कृष्णाचा जन्म कुठं झाला? गोकुळामध्ये झाला. आणि आता आपल्या माहितीप्रमाणे आपल्याला जेवढं ज्ञान आहे एवढं सक तेवढं सक तेवढ्यानुसार जर आपण विचार केला तर कृष्णाचा जन्म कुठं झालेला आहे? मथुरेत. भागवतात सुद्धा काय सांगितलं? मथुरेत जन्म झालेला आहे. आणि तुकोबाराजांचा अवतार आहे. जो का अवतार नामयाचा तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर जो का अवतार नामयाचा. जे तुकोबाराय नामदेव महाराजांचा अवतार आहे त्या अवतारामध्ये तुकाराम महाराज नामदेव महाराजांच्या रूपानं भगवंताच्या अवताराचं वर्णन करतात. दशरथे मारिला तुची होता तुची होता मास. पुढे काय? पक्ष कृष्ण पक्ष वसुनाम तिथी बुधवार असे शुक शुक सांग तसे परीक्षिता. परीक्षिता. पुढे काय? रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र. पुढचं महत्वाचं आहे. माया घाली अस्त्र रक्ष पाळा घाली अस्त्र पाळा माया घाली अस्त्र रक्ष पाळा माया घाली अस्त्र रोहिणी नक्षत्र दोन्ही प्रहरात्र रोहिणी नक्षत्र दोन्ही प्रहर रात्र रोहिणी नक्षत्र दोन्ही प्रहरात्र रोहिणी नक्षत्र दोन्ही प्रहर रात्र माया घाली अस्त्र रक्ष पाळा माया घाली अस्त्र चंद्रबाळा माया घाली अस्त्र चंद्रबाळा माया घाली अस्त्र रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घाली अस्त्र रक्षपाळा माया अस्त्र माया रक्षपाळा अस्त्र घाली. म्हणजे रक्षपाळ कुठं आहेत? गोकुळात आहेत की मथुरेत आहेत? आणि खरं सांगू तुम्हाला गोकुळातही एवढे तेवढे होते उशक्तीचे पण ते रात्री 12 वाजता तंबाखू झोपून राहत नाही. तिथे काही सुरक्षित जास्त हे नव्हतं. पण मथुरेतले पक्की ड्युटी देणारे होते. त्यामुळे रक्षपाळ म्हणण्यात गोकुळात जरी असले तरी माया घालावी लागते असे रक्षपाळ मथुरेत. इथं भगवंताचा जन्म झाला असं नामदेव महाराजांच्या रूपानं तुकोबारायच म्हणतात. आणि आज तेच तुकोबाराय म्हणतात. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. मग असं का म्हणलं बरं तुकोबारायांनी? ते गुन्हेगार लोक असतात की नाही, गुन्हेगार ते पकडले त्यांना मारतात ठोकतात गुन्हा कबूल करतात. ते लय पक्के असतात. काही काही गुन्हेगार पुरे पक्के पार त्याला टायरात घालू घालू मारतात म्हणतात. पोलीस बर्फावर ठेवून हाणतात. 2-2 घंटे बर्फात ठेवतात. तिथून बीपी मोजायचं यंत्र यांच्याकडे असते. आवश्यकतेपेक्षा म्हणजे धोक्याच्या सीमेमध्ये बीपी आली की लगेच त्यांना त्यातून काढतात. म्हणजे मरायच्या जवळ नेतात. कुठं नेतात? मरायच्या जवळ नेतात. आता तो 26 डिसेंबर का कधी तो अजमल कसा तर तो पकडला होता. किती दिवस ठेवला येणं त्याला दाबून? काहीच नाही. त्याला एकच फक्त मला लवकर मारा आणि 72 हुरो के पास भेज तो. दुसरं त्याला काहीच घेणं देणं नव्हतं. विठाल विठाल काही खूप प्रयत्न काही असे पक्के असतात. मारा हाना तोडा मरतात पण तोंड उघड करत नाही. अशांसाठी एक इलाज काढला. ते काही इंजेक्शन असतं. मशनी बिशनी लावायच्या सगळ्या आणि त्याच्याला ते इंजेक्शन सोडायचं आणि ते त्याच्या रक्तात पसरलं म्हणजे नशेसारखं त्याच्या अंगात भरलं की मग त्याला जर विचारलं की तो सांग, अरे भाऊ तुझं नाव काय आहे? हा कोणता गुन्हेगार आहे काय माहिती? अरे तुझं नाव काय आहे? जे साधी साधी माहिती त्यानं बोललेली असते ती यांच्याजवळ चोपडीवर असते. अरे तुझं नाव काय? त्यानं जर म्हणलं गजानन ते असलं अथर्व तर तो लाईट लाल लागतो म्हणजे हा खोटं बोलला बा. सहसा तर कोणी त्याला चुकवू शकत नाही पण काही काही असतात पक्के. त्या इंजेक्शनलाही चुकवण्याचं प्रशिक्षण विशिष्ट ठिकाणी विशिष्ट लोकांना दिलं जातं.
मग ते इंजेक्शन सोडल्या जातं. मग ते इंजेक्शन सोडलं की खरं तोंडातून येतं. इंजेक्शनच्या आधी जे असते ते खोटं असते. विठाला, विठाला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, तसं तुकोबारायांना नामदेव अवतारामध्ये तुकोबारायांनी वर्णन केलं की कृष्णाचा जन्म कुठं झालेला आहे, मथुरेत झालेला आहे. पण इथं तुकोबाराय आले आणि तुकोबारायांना भक्ती प्रेमाचं इंजेक्शन बाबाजी चैतन्यांकडून वारकरी संतांकडून भरल्या गेलं. आणि मग तुकाराम महाराज म्हणायला लागले कृष्ण गोकुळी जन्मला. आणि तेच आधी म्हणतात माया घाली अस्त्र रक्ष पाळा. महाराज ते नामदेव महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात गोकुळीत जन्मला. पण आमचा ऐकणाऱ्याचे लाल दिवे लागले. विढाला 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 का बरं लाल दिवे लागले? कारण आम्हाला माहित आहे, आम्ही ऐकतो, आम्ही भागवत ऐकू ऐकू आमच्या पिढ्यानपिढ्या गेल्या. इतके लोक पक्के झाले भागवत ऐकायला महाराज की गावात ज्ञानेश्वरीचं पारायण असलं तरी आमच्या गावात भागवत आहे म्हणतात. त्यांना ही कळत नाही की आपल्या गावात आता काय चालू आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण. भोळे भाड्या लोकांचं ठरेल असते की आमच्या गावामध्ये काय चालू आहे, भागवत सप्ताह बसला असते, रामायण असते, महाभारत असते, ज्ञानेश्वरीचं पारायण असते, तुकोबारायांच्या गाथा आणि म्हणतात काय भागवत. एवढं डोक्यात बसलं. त्यामुळे आम्हाला माहित आहे की जन्म कुठं झालेला आहे, मथुरेत. आणि मग 16 तर गोकुळात झाला होत्या. कुठं होऊ द्या 16. मग आताही तसंच आहे ना. आता जवळजवळ 99.99 चे जन्म दवाखान्यात होतात. मग दवाखान्यात बँड वाजते का कोणी? अमोल महाराजच्या पोराचा जन्म कुठं झाला, दवाखान्यात झाला, घरी झाला. म्हणजे अपवादानं सुद्धा कोणाचा घरी होत, दवाखान्यात होतात. मग लोक का दवाखान्यात थोडी 16 करते, 16 घरी आल्यावरच करावं लागते. तसं असं धुरापूर मथुरा दवाखाना होता, तिथं जन्म झाला. पण 16 गोकुळात झाला. पण हे नाही ना उत्तर, जन्मला असं क्रियापद आहे. विठाल विठ्ठल विठाल विठ्ठल विठ्ठल. एका पंडिताला विचार. त्यामुळे तो साध्या सुध्या माणसाला काही हे तत्वज्ञान येत नाही एवढं. पण हे पुन्हा गोंधळात टाकणार आमच्या माहितीच्या विरोधात आहे. एका पंडिताला जाऊन विचारलं, महाराज आमचा एक प्रश्न आहे तुम्हाला. काय? भगवान श्रीकृष्णाचा जन्म. पंडितही जरा रिकामा होता, वेळ नव्हती, निवांत बसलेला होता, त्याला काम नव्हतं काही. महाराज कधी झाला भगवान श्रीकृष्णाचा जन्म? म्हणजे मथुरेत झाला की गोकुळात झाला? आता पंडिताकडे गेल्यावर, भोळे भक्त गेल्यावर त्याचा सत्यानाशच होणार आहे. ते का सुचू देणार आहेत का महाराज? बरं, भक्ताने एवढ्या जास्त चौकशीत पडू नये. जास्त चौकशीत पडलं की वाया जातं. आमचे परमपूजनीय गुरुवर्य भक्ती बाबा एक दृष्टांत देत. एक बामनबा गेला कुठे तीर्थस्नानाला, तीर्थामध्ये घुसला, आंघोळ करायला लागला, आंघोळ केली आणि त्यानं असं आचमनाला पाणी घेतलं. डोळे लावूनच चालू होता कार्यक्रम त्याचा. पाणी घेतलं, असं भेटलं की त्यात भाताचं शीत आलं. आमच्या आबाला रंगून सांगायचे भाताचं शीत आलं. मग आता त्यांनी थुकून द्या, नाही तर मग गंगेतला आहे प्रसाद म्हणून घेऊन घ्या. त्यानं बाहेर काढलं, असं पाहते हातावर. तेवढ्यावर थांबावून त्यानं गंगेत आलं. गंगेत आलं की ओढा नाला सुद्धा गंगा होतो, थांबायला पाहिजे त्यानं. ते बघतोय, अरे बापरे शीत आलं, कुठून आलं? गेला मागे मागे मागे, काठाकाठानं एक माऊली भांडे धुत होती. तिचा घासायचा कार्यक्रम चालू होता. आणि तीरच्या जवळ गेला हा आणि विचारते, ए बाई इथं कशी काय आली भांडे घासायला तू? कोणते बाप्पा, गावातले लोक घासू देत नव्हते. आणि मग घरी बी माझी सासू होती पोरगा वागवायला, आणि माझा नवरा गेला म्हणजे डफडं वाजवायला. मग मी आली बुवा इथं. म्हणजे हिचा नवरा काय वाजवते? डफडं. म्हणजे झांगड हे भजनं याच्यात वाजवले जाते डफडं वाजवायला. म्हणजे असं झालं. मग तू घरी का नाही बरं, इथं का आली? तिथल्या तिथं काय नाही केलं? गावातले लोक भांडे काढून द्या म्हणत होते बाहेर, पण मग मी असं केलं, लागबाट होते तिथं. आणि मला चालू आहे, आमच्या आबा सांगायचे बघते, आबा मला चालू आहे म्हणे 3रा दिवस. आता सांगा, भाताचा शीत तोंडात गेलता, तेवढ्यावर थांबाव. आता त्या माऊलीचा नवरा डफडं वाजवायला गेलेला, पुन्हा त्या माऊलीला कितवा दिवस चालू आहे? 3रा दिवस सुरू आहे. कोणाच्या घरच्यात भांडे? गेला गावात, तिथं लावला धिंगाणा करण. आणि त्या कार्यक्रम ज्याच्या घरी होता त्याला बोलावलं, का रे असं काय केलंय? इथं कोणा बायला तिकडे का पाठवलं? हिला 3रा दिवस चालू आहे. लागला बळबळ करायला. ते लोक म्हणत, भाऊ आमच्या घरी कामं धंदे, आम्हाला जायचंय, आम्ही तर करणारच नव्हतो, ओंकारेश्वरलाच जाणार होतो, पण आमच्या बापाचा तेरवा आम्ही घरीच केलं. म्हणजे एक तर तो भाताचा शीत तेरव्यातला आहे, माऊलीचा नवरा डफडं वाजवायला जायला आहे, आणि
तिसरा दिवस सुरू आहे म्हणजे सुतक एवढा सगळा कार्यक्रम. आता हा हलकं करायला गेला आणि भारी झालं. विठाल 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 याला वाटलं तिकडली बाई एखादी वारकरी गळ्यात तुळशीची माळीवाली असली म्हणजे आपल्याला समाधान होईल की बा जाऊ द्या या भाताला प्रसाद समजा, पण ते वाया गेलं. तसं जन्म मथुरेत की गोकुळात याच्या चौकशीसाठी लोक पंडिताकडे गेले. ओ पंडित महाराज, काय कृष्णाचा जन्म मथुरेत झाला की गोकुळात झाला? पंडित महाराज म्हणले कोणाचा जन्म? म्हणे कृष्णाचा. काय जन्म? कृष्णाचा जन्म असतो का? कृष्णाचा जन्म असतो का? जन्म त्याचा असतो जो परिच्छिन्न असतो, जो भेदवान असतो. इथं असतो तिथं नसतो, त्याचा जन्म असतो. परमात्म्याचा काय जन्म? त्याला विस्तारला जणी सप्तई पाताळ भरोणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी विठ्ठल विस्तारला मनी सप्तई पाताळ भरोणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल विस्तारला मनी विठ्ठल विस्तारला जणी सप्तई पाताळ भरोणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. विठ्ठल जडी स्थळी भरला, त्रिता ठाव नाही उरला. व्यापक हा विश्वंभर चराचर, ज्याच्याने